पुढे नाही ते. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे आपण सर्वप्रथम आधी श्लोक घेऊया. मी ती स्लाइड शेअर करते आणि आपण सगळे मिळून श्लोक म्हणूया. गलद्दानगंडं मलभृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपभ्रङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय श्रीराम। आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात स्वागत आहे। आज आम्ही आपल्यासाठी नवीन सत्र घेऊन आलो आहोत आणि त्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विक्रम पत्तरकिने उर्फ दादा। त्यांचं नाव बघते स्क्रीनवर दादा म्हटलंय। आपण दादांची एक थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर विक्रम पत्तरकिने म्हणजेच दादा यांचं व्यावसायिक जीवन पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन यांना समर्पित आहे। हे स्वतः रासायनिक पर्यावरणीय अभियंता आहेत। या व्यतिरिक्त योग, भगवद्गीता आणि वेदांताचा अभ्यास आणि चिंतन ते नियमित करीत असतात। यांच्या सहकाऱ्यांसोबत यांनी सत्व नावाचा एक अभिनव उपक्रम ते चालवतात, ज्यात सहभागी होणाऱ्यांना आहार शुद्धी, योग आणि आजच्या काळानुरूप आध्यात्मिक जीवन यासाठी प्रेरित केले जाते। पर्यावरण, आहार शुद्धी आणि वैदिक तत्वांवर आधारित जीवनशैली या विषयावर दादांनी अनेकदा चिंतन केले आहे आणि या सगळ्या चिंतनांच्या चित्रफिती यूट्यूबवर उपलब्ध आहेत। दादांबद्दल अधिक माहिती त्यांची जी वेबसाईट आहे peaceusa.net आणि सत्व.life याच्यावर उपलब्ध आहे। तर आज नक्कीच आपल्या सर्वांना खूप उत्सुकता आहे की आपल्याला दादांकडनं काय ऐकायला मिळणार, ज्यामुळे आपल्याला आपल्या जे आपण सगळे आध्यात्मिक पारमार्थिक मार्गावर चालतो आहोत त्याच्यावरती आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल। दादा, आपलं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात खूप खूप स्वागत आहे। आपण आज आम्हाला काही गोष्टी सांगणार आहात, मार्गदर्शन करणार आहात, याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारीही आहोत। तर आता मी सगळी सूत्र आपल्या हातात सोपवते। नमस्कार सर्वांना आणि धन्यवाद बृहन महाराष्ट्र मंडळाच्या या उपक्रमाला। तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं। वृषालीताई, मला किती मिनिटं बोलायचं आहे आणि किती मिनिटं माझ्याजवळ आहे, म्हणजे मी तेवढ्या ह्याच्यात तुम्ही 1 तास नक्कीच घेऊ शकता। तेवढा जेवढा होईल तेवढा। आता आपण बघू। 1 तास व्हेरी गुड, म्हणजे खूप चांगली वेळ आहे आपल्यासाठी। देर इज इनफ टाइम, मच मच मोर दॅन व्हॉट आय वुड नॉर्मली नीड। पण बघूया, आपण ते इंटरॅक्टिव्ह करू, म्हणजे मग खूप कंटाळा नाही येणार कोणाला। ठीक आहे। तर माझ्याकडे एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, ते आपण थोडक्यात घेऊ आणि नंतर मग माझा काही अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करतो। लेट मी सी इफ आय कॅन शेअर माय स्क्रीन। आहार शुद्धीतून चित्तशुद्धी कशी होऊ शकते आणि आपल्या स्वरूपाचा बोध कसा होऊ शकतो, इट्स ऑल टोटली इंट्युटिव्ह। तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल
लेट मी शेअर द स्क्रीन अँड देन आल स्टार्ट. दिसतंय व्यवस्थित स्क्रीन? दिसतोय. व्हेरी गुड, दिसतोय. दिसतोय. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. तर आहार शुद्धीतून व्याधीमुक्ती, चित्तशुद्धी आणि आपल्या स्वरूपाचा बोध ह्याच्याबद्दल आपण चिंतन करू. डायट प्युरिफिकेशन लिडिंग टू फ्रीडम फ्रॉम डिझीज, माइंड प्युरिफिकेशन अँड सेल्फ रिअलायझेशन. आता ह्याच्यानीच होतं की आणखीन कशाने पण होऊ शकतं ते आपण बघूया. पहिलं डिस्क्लेमर की आपण इथे जे सांगतोय, दिस इज नॉट इंटेंडेड टू सर्व ॲज अ सबस्टिट्यूट फॉर कन्सल्टेशन, डायग्नोसिस अँड ऑर मेडिकल ट्रीटमेंट ऑफ अ क्वालिफाईड फिजिशियन ऑर हेल्थ केअर प्रोव्हायडर. So therefore, no liability is assumed if you copy certain things or want to do things on your own without consultation. तर this is always a caution. या प्रेझेंटेशनमध्ये आपण काही गोष्टी त्याच्याबद्दल विचार करू. फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, हाऊ टू मेंटेन ऑप्टिमम हेल्थ, कुक्ड वर्सेस नॅचरल फूड, टॉक्सिसिटी, डिटॉक्सिफिकेशन, गट मायक्रोब्स, बेनिफिट्स ऑफ नॅचरल फूड, नंतर डूज अँड डोंट्स अँड डूज. त्याचा थोडासा एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट, म्हणजे मी स्वतः एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. नंतर ट्रान्सफॉर्मेशन माझं कसं झालं, आणि त्याच्यानंतर थोडे कन्क्लुडिंग रिमार्क्स, आणि मग प्रश्नोत्तर आपण घेऊया. तर निसर्गाचे मूलभूत नियम काय आहेत ते बघा. की निसर्गाची जी रचना आहे ना ती परफेक्ट आहे. नेचर्स डिझाईन इज परफेक्ट, देर आर नो मिस्टेक्स. निसर्गामध्ये चुका नाही होत. दुसरी एक अशी गोष्ट आहे की सगळे जे जीव आहेत, सगळे जीव म्हणजे अगदी ई कोलाय, बॅक्टेरिया, अमिबापासून ते आपल्यापर्यंत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सीक हेल्थ आणि वेलबिंग, विच इज बेसिकली टू लिव्ह इन अ सर्टन इक्विलिब्रियम. आपल्याला सगळ्यांना निसर्गाने उपजत आरोग्य दिलेलं आहे. ऑल ऑफ अस हॅव बीन प्रोग्राम्ड फॉर हेल्थ, विच इज इसेन्शियल फॉर अवर सर्व्हायवल आणि प्रोपोगेशन. नाही तर आपण टिकणारच नाही या प्रकृतीमध्ये. त्याच्यानंतर हेल्थ आणि वेलबिंग डिपेंड अपॉन हेल्दी फूड, हेल्दी एन्व्हायरमेंट अँड हार्मनी अमंगस्ट ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. तर पर्यावरणामध्ये जेव्हा संतुलन असतं, वेन देर इज अ बॅलन्स इन द इकोसिस्टम, तेव्हा पर्यावरण, इकोसिस्टम हे सगळं चांगलं चालतं. आणि हे सगळं आपल्या शरीरामध्ये पण असावं लागतं आणि बाहेरच्या प्रकृतीमध्ये सुद्धा असावं लागतं. तर हे कसं होईल? तर गीतेमध्ये एक श्लोक आहे, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हा श्लोक म्हणजे काय की युक्त आहार, युक्त विहार, युक्त स्वप्न अवबोध, म्हणजे आपल्याला जागृत अवस्थेमध्ये जर आपण चांगलं काम केलं तर स्वप्न देखील चांगली पडतात. आणि अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्याला चांगलं आरोग्य पण प्राप्त होतं आणि त्याच्या पलीकडच्या गोष्टी पण आपण करू शकतो चांगल्या. आपण असल्या प्रकारची महाराजा थाली बघितली असेल, अनेक प्रकारच्या इंडियन रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर शिजवल्याने काय होतं की अन्न चविष्ट लागतं, याच्याबद्दल काही वाद नाही. एनहॅन्सेस द फ्लेवर. आणि काही अन्न जे असतं ना ते आपण शिजवल्याशिवाय खाऊ शकत नाही. सो इट विल इम्प्रूव्ह द डायजेस्टिबिलिटी ऑफ सम फूड. पण त्यांनी काय होतं की इट विल ऑल्सो डिक्रीज द न्यूट्रिशनल आणि एनर्जी व्हॅल्यू. आणि दुसरं काय होतं माहिती आहे का की लार्जर फूड क्वांटिटीज आर कन्झ्युम्ड. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण खातो पुष्कळदा. म्हणजे पोट भरल्यानंतर सुद्धा खात राहतो. खायला सुरुवात करण्याचं आपल्याला लक्षात राहतं, परंतु खाणं केव्हा संपवावं हे आपण विसरून जातो. तर तेव्हा आपल्याला वी नीड टू कंट्रोल द पोर्शन सायझेस आणि प्रपोर्शन ऑफ कुक्ड फूड आणि नॅचरल फूड. नॅचरल फूड म्हणजे काय, त्याचं नैसर्गिक अन्न, त्याचं मी डेफिनेशन सांगतो की इट इज प्रोड्यूस थ्रू फोटोसिंथेसिस. त्याला आपण काही प्रक्रिया करत नाही त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये काय येतं की त्याच्यामध्ये फ्रुट्स म्हणजे फळं येतील, भिजवलेले दाणे म्हणा किंवा बिया, ह्या गोष्टी येतील, सगळ्या भाज्या येतील आणि स्प्राउट्स म्हणजे अंकुरित धान्य. तर हे नैसर्गिक अन्न झालं. ह्याच्यावर आपण काही बाकी प्रक्रिया केली नाही, फक्त निसर्गाने जेवढी प्रक्रिया केली तेवढीच. ठीक आहे. तर या अन्नामध्ये नैसर्गिकरित्या एन्झाईम्स असतात. मराठीत त्याला संप्रेरक म्हणतात बहुतेक, पण एनिवे आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचा वापर करू, जे आपल्याला सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण समजायचा प्रयत्न करू. नैसर्गिक अन्नामध्ये त्याच्यातच एन्झाईम्स असतात.
ऑल नॅचरल फूड विल हॅव सेल्फ डायजेस्टिंग एन एव्हरी सेल हॅज ए सेल्फ डायजेस्टिंग एन्झाईम. ते त्याच्यातलंच अन्न स्वतःच खाऊ शकतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा ना, आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतील की ज्या आता कामाच्या नाही आहेत किंवा दे आर अबाउट टू डाय, तर त्यांचं आपणच विघटन करतो आणि आपणच ते खातो. त्याला ऑटोफेजी म्हणतात बाय द वे. आपण जेव्हा नैसर्गिक अन्न खातो तेव्हा इट इज व्हेरी एनर्जी एफिशियंट. आणि आपण हे खायची सवय झाली ना, की आपल्याला असं लक्षात येतं की नॅचरल फूड इज ज्युसी, टेस्टी आणि फुल ऑफ लाईफ एनर्जी. इथे आपल्या अनेक बंधू भगिनी आहेत की ज्यांनी ह्याचा प्रयोग स्वतःवर केलेला आहे माझ्याप्रमाणेच. त्यांचेही समजा आपल्याला अनुभव ऐकायला मिळतात. आपण बघूया. अन्नाचं रूपांतर मागच्या रविवारी आपल्याला अलकाने सांगितलं होतं, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र ह्याच्यामध्ये होतं. आणि शेवटचा जो पोर्शन असतो ना, त्याच्यातला सटल पोर्शन, सूक्ष्म तत्व, इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू ओजस. तर हा ओजस जो प्रकार आहे तो म्हणजे आपल्या शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती असते ना ती वाढते. आणि दुसरं म्हणजे आवर स्किन क्वालिटी इज व्हेरी गुड, द ग्लो ऑन अवर फेस इज व्हेरी गुड. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. ओके. आपण समजा चुकीचा आहार खाल्ला, चुकीच्या वेळेस खाल्ला, चुकीच्या प्रमाणात खाल्ला, तर काय होतं की देर इज अ बिल्डअप ऑफ अनवॉन्टेड मॅटर. आयुर्वेदामध्ये याला आम्मविष म्हणतात. इट इज बिकॉज ऑफ इम्प्रॉपर फूड हॅबिट्स, इम्प्रॉपर लाईफस्टाईल, इनएफिशियंट डायजेशन, रेसिड्युअल अनडायजेस्टेड मटेरियल, त्याला आम्मविष म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं की अँटॅगॉनिस्टिक गट मायक्रोबायोटा म्हणजे आपल्या पोटामधले जे जीवजंतू असतात ते आपले शत्रू म्हणून तयार होतात आणि त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन तयार होतं. आता मी इथे थोडंसं जरा शेअर करतो, स्टॉप शेअरिंग करतो म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल थोडंसं. कसं होतं बघा की आपण समजा काही अन्न खाल्लं आणि ते अन्न पूर्णपणे पचवलं नाही, तर काय होईल की न पचलेलं अन्न आपल्या पोटात राहील. तर मी मायक्रोबायोलॉजी जेव्हा शिकलो ना व्हर्जिनिया टेकमध्ये, तेव्हा मला असं लक्षात आलं की मायक्रोब्स आर नेक्स्ट टू गॉड. म्हणजे कसं, ऑमनी प्रेझेंट. कुठेही कुठल्याही प्रकारचं अन्न समजा दिसलं, एनी काइंड ऑफ फूड, एनी काइंड ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, तर मायक्रोब्स विल गो अँड अटॅक इट बिकॉज दे विल यूज इट एज फूड. ऑमनी प्रेझेंट. आपल्या पोटामध्ये काही गोष्ट वेगळी थोडीच आहे. आपण जर अन्न खाल्लं तर आपण जे पचवू शकणार नाही ते, आणि आपण पचवू शकू ते देखील, आपल्या पोटातले जे जीवजंतू असतात ना, सूक्ष्म जीवाणू, मायक्रोब्स, ते खातात. आता तुम्ही इमॅजिन करा की मी समजा अन्न खाल्लं आणि ते पूर्ण पचवलं, तर मग काय होईल की काहीतरी चोथा तर उरेल ना. तर त्या चोथ्यावर मायक्रोब्स तयार होतील. परंतु ते आपल्याशी युद्ध नाही करणार, कारण की ते कुठली वस्तू खात आहेत की जी आपण पिळून आणि चोथा टाकून दिली ती वस्तू खातात. फक्त आपण अन्नामधला रस तर आपण स्वतः घेतला. आठवतंय तुम्हाला, आपण रस रक्त मांस मेद हे सगळं बघितलं होतं. तर तो रस आपण सगळा शोषून घेतला. तर जी वस्तू उरली त्याच्यावर जे जीवाणू तयार होतील त्यांच्याशी आपली कुठल्याही प्रकारची दुश्मनी नाही राहणार. वी विल वर्क सिम्बायोटिकली. मग ते काय करतात की ते त्या अन्नापासून म्हणजे चोथ्यापासून मेटाबोलाइट्स तयार करतात पोटामध्ये आणि मग ते आपल्याला उपयोगी ठरतात. सो असं सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे सुसंवाद असतो आपल्या पोटामध्ये. आता तुम्हाला मी ह्याची गोष्ट सांगतो. गोष्ट सांगितली ना की मग ते लक्षात राहतं. तुम्ही विचार करा की आपण रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर महाभारतामध्ये कुठली गोष्ट आहे की एकाच गादीसाठी कौरव आणि पांडव दोघंही युद्ध करतात, अशा प्रकारची त्याची मुख्य कहाणी आहे. आता तुम्ही विचार करा की आपण समजा अन्न खाल्लं, ते आपण पूर्ण नाही पचवलं. आता पूर्ण अन्न का नाही पचत माहिती आहे का तुम्हाला? कारण की आधीचं अन्न पचवण्यापूर्वी आपण आणखी अन्न अन्न खातो. सो बिफोर वी डायजेस्ट द फर्स्ट बॅच, वी इंट्रोड्यूस अनदर बॅच इन टू अवर स्टमक. आपल्या पोटात जर आपण पचवलेलं नसेल अन्न आणि वरनं अन्न टाकलं, तर मग काय करतं माहितीये का आपलं पोट किंवा आपलं शरीर? ते आधीचं जे न पचलेलं अन्न असतं ना ते खाली सरकवतं. ही सगळी स्टोरी आहे बरं का. हे असंच होतं किंवा नाही मला माहित नाही, आय एम नॉट ए मेडिकल डॉक्टर. पण या गोष्टीच्या आधाराने तुम्हाला जे तत्व आहे ते समजेल. ठीक आहे. तर समजा न पचलेलं अन्न खालती गेलं, मग काय होईल की
त्याच्यामध्ये असा काहीतरी भाग असेल ना की जो आपण पचवू शकलो असतो किंवा आपण तो स्वीज करू शकलो असतो, त्याचा रस काढू शकलो असतो, पण ते नाही केलं आपण, कारण की आपण आणखीन थोडंसं अन्न खाऊन टाकलं. तर मग त्याच्यावर जे जीवजंतू तयार होतील, मायक्रोब्स, ते अशा प्रकारचं अन्न खातील की जे आपण खायला हवं होतं. म्हणजे काय होईल की एकाच प्रकारच्या अन्नासाठी आपण आणि आपल्या पोटातले जे जीवजंतू आहेत ते दे आर फायटिंग. म्हणजे काय झालं, महाभारत. रिमेंबर, महाभारत. एकाच प्रकारच्या अन्नासाठी दोन प्रकारचे जीव युद्ध करतात. अशा प्रकारचे जीव जेव्हा आपल्या पोटात असतात ना, तेव्हा आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला असं वाटतं की आपल्या पोटामध्ये शत्रू तयार झाले. मग त्या शत्रूंना आपण हरवणार आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपलं शरीर काय करतं माहिती आहे का, आतून इन्फ्लेमेशन तयार करतं. इन्फ्लेमेशन, ते इन्फ्लेमेशन जर सारखं 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 होत गेलं तर मग काय होईल की आपले जे इंटेस्टिनल वॉल असते त्याच्यावर फोड सारखे येतात, देर आर इंजुरीज. आणि अशा प्रकारचं त्याला अल्सर्स म्हणतात. अशा प्रकारचे अल्सर्स मोठ्या मोठ्या लोकांना पण होतात. म्हणजे डू यू रिमेंबर की एक डायव्हर्टिक्युलायटिस नावाचा वगैरे काहीतरी खूप मोठा रोग अमिताभ बच्चनला झाला होता. तर ते अशा प्रकारचे रोग देखील होऊ शकतात. म्हणजे आपण समाजामध्ये आपलं स्थान कुठे आहे किंवा आपल्याजवळ किती पैसा आहे, आपण किती प्रसिद्ध आहोत वगैरे, याच्याशी निसर्गाला काही देणं घेणं नाही. तुम्ही जर निसर्गाचे नियम पाळले तर तुम्ही चांगले राहाल, आणि तुम्ही जर नाही पाळले तर नाही राहणार. म्हणजे त्यांनी एक्झॅक्टली काय झालं होतं त्यांना किंवा कशामुळे झालं होतं वगैरे हे मला माहित नाही, परंतु डायव्हर्टिक्युलायटिस कॅन हॅपन बिकॉज ऑफ रॉंग फूड हॅबिट्स और इन्फ्लेमेशन इन द गट. परपेच्युअल इन्फ्लेमेशन इन द गट विल रिझल्ट इन डॅमेज टू दी गट लाइनिंग. हा विषय. तर समजा आपण ते नाही केलं, म्हणजे काय केलं, आपण जेव्हा अन्न खाल्लं तेव्हा ते पूर्ण पचवलं पहिले. हे कसं कळेल आपल्याला, आपल्याला भूक लागते. तर जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा हा सिग्नल आहे निसर्गाचा की तुम्ही आता त्याच्यामध्ये अन्न टाकू शकता. मी स्वतः केमिकल आणि प्रोसेस इंजिनियर आहे, त्यामुळे कसं असतं पहा की मी तुम्हाला साधं आपल्या घरातल्या स्वयंपाकघराचं उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे तुमच्याकडे अव्हन असेल ना, तर त्या अव्हनमध्ये पहिले आपण त्याला प्री हीट करतो, से मे बी अप टू 350 डिग्रीज और वॉट एव्हर, फॅरनहाइट, हा, नॉट सेंटीग्रेड. आणि मग जे काही आपण बनवलं असेल बॅटर किंवा जे आपल्याला बेक करायचं असेल ते आपण त्याच्यात टाकू. समजा ते तापलेलं नसेल अवन, तर मग काय होईल, ते बरोबर बेक नाही होणार. दुसरं एक उदाहरण सांगतो. तुम्ही सगळ्यांनी ना शेगडी पेटवली असेल कधी किंवा बघितली असेल किंवा होळी पेटवली असेल. आपण आधी काय करतो की आधी जाळ तयार करतो, म्हणजे कागद टाकतो किंवा छोट्या छोट्या काट्या टाकतो, आणि मग जेव्हा जाळ तयार होतो तेव्हा मग त्याच्यामध्ये आपण एखादं लाकूड म्हणजे मोठा ओंडका वगैरे टाकतो, मग ते जळायला लागतं. याचा अर्थ हा आहे की जर अग्नी पेटलेला असेल तर त्याच्यामध्ये आपण जे काही इंधन टाकू ते जळेल व्यवस्थित. मागच्या रविवारी आपण हे बोललो होतो बा की आपल्या शरीरातला अग्नी जर चांगला असला, म्हणजे अग्नी तत्व जर चांगलं असलं, तर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात टाकलेलं पृथ्वी तत्व त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित होईल. अग्नी जर बरोबर नसला तर मग हे होणार नाही. तर त्याचं जे फिजिकल मॅनिफेस्टेशन आहे ते म्हणजे अशा प्रकारचे जीवजंतू आपल्या पोटात तयार होतील. तसं जर झालं तर मग इट्स नॉट अ गुड आयडिया. बरं, आता समजा आपण ते सगळं व्यवस्थित पचवलं आणि जर तो चौथा खालती गेला, तर मग त्याच्यावर जे जीवजंतू तयार होतील, मायक्रोब्स तयार होतील, त्यांच्याकडे आपलं शरीर शत्रू म्हणून नाही बघणार. म्हणजे मग इन्फ्लेमेशन नाही होणार, म्हणजे मग शांती राहील. म्हणजे नॉर्मली आपण काय करतो, आपण राहतो महाभारतात, कारण की आपला नियम काय आहे, सी फूड आणि ईट फूड असा नियम आहे ना आपला. पण तो निसर्गाला आणि आपल्या शरीराला मान्य नाही. आपल्या जिभेला किंवा आपल्या मनाला आवडत असेल की आपल्या समोर समजा चविष्ट पदार्थ दिसला तर आपण खाऊ त्याला, पण ते निसर्गाला मान्य नाही. तर समजा आपण महाभारतातनं राहण्याचं सोडून समजा रामायणात आलो, तर काय होतं माहितीये का, गोष्ट सांगतो तुम्हाला फक्त मी, वेदर इट हॅपन्स एक्झॅक्टली लाईक दिस ऑर नॉट आय डोंट नो, बट आय टेल यू द रिझल्ट, कारण की ते रिझल्ट सगळे मी स्वतः अनुभवलेले आहेत.
सो वेन वी हॅव ए कंड्युसिव्ह और सिम्बायोटिक गट मायक्रोबायोटा, आपल्या पोटामधले जर जीवजंतू आपल्याशी गुण्यागोविंदाने राहत असले आपल्यासोबत, तर काय होतं माहिती आहे का, की समजा आपण एखादी गोष्ट खाल्ली तर त्याच्यासोबत पॅथोजन्स वगैरे जाऊ शकतात, म्हणजे नैसर्गिक अन्नामध्ये असू शकतात ना. अर्थात तुम्ही धुवून वगैरे व्यवस्थित खायला पाहिजे, अबाउट दॅट देर इज नो डाऊट. पण ते खाल्ल्यानंतर समजा आपल्या पोटात मायक्रोब्स गेले, तर आपल्या पोटामधले जे आपले मित्र मायक्रोब्स आहेत त्यांच्यासोबत यांचं पहिलं युद्ध होईल, आणि तेच या पॅथोजन्सना संपवून टाकतील. सो दे विल नॉट हॅव ए चान्स टू रीच अवर इंटेस्टिनल वॉल ॲट ऑल. त्यामुळे देर इज नो चान्स ऑफ एनी इन्फ्लमेशन. आणि हा सगळा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, म्हणून सांगतो तुम्हाला की जर आपण भूक नसताना जेवलो, भूक नसताना आपण ॲडिशनल अन्न आपल्या पोटात टाकलं, तर ह्या अशा प्रकारचा त्रास होतो. आणि हे मी स्वतः करायचो. म्हणजे मी स्वतः सपोजेडली काय म्हणता येईल की हुशार आहे, की आपण PhD केलंय अमेरिकेतनं वगैरे, एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला हे असे पोटाचे त्रास का बरं होतात. हां, बाय द वे आपण इथे पुष्कळसे लोक ना बैठा जॉब करणारे आहोत. सो वी हॅव ए व्हेरी सेडेंटरी सॉर्ट ऑफ लाईफस्टाईल. दिवसभर आपण बसून कामं करतो. दुसरं म्हणजे वी आर ए लॉट ऑफ अस आर कन्सल्टंट्स, किंवा ज्यांना डोक्याचं काम करावं लागतं दिवसभर. तर डोक्याचं काम जर आपण केलं तर आपल्या डोक्याकडे आपली सगळी प्राणशक्ती किंवा ब्लड सप्लाय जाईल ना. त्यामुळे डायजेशनसाठी किंवा अन्न पचवण्यासाठी रक्तप्रवाह किंवा प्राणशक्ती जी हवी आहे ती कमी पडते नॉर्मली. तर आपल्यासारख्या लोकांनी ना अगदी साधं म्हणजे पचायला हलकंसं अन्न खावं. पण आपण तर सुखवस्तू आहोत, आपल्याकडे खूप पैसा आहे आणि आपण काय पाहिजे ते खाऊ शकतो, म्हणजे देर आर सो मेनी चॉईसेस. त्यामुळे वी इंडल्ज. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये देर इज ए कॉन्स्टंट स्टेट ऑफ इन्फ्लेमेशन. ते जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर वी हॅव टू चेंज अवर लाईफस्टाईल अँड वी हॅव टू गेट फ्रॉम अवर एक्सपिरियन्स ऑफ महाभारत इन टू एक्सपिरियन्स ऑफ रामायण. त्याच्यामध्ये काय झालं की ती जी फ्रेंडली गट मायक्रोबियल कॉलनी होती ना, दॅट इज लाईक अवर वानर सेना. दॅट वानर सेना विल गो अँड बर्न द लंका विदाउट इवन अस गेटिंग इन्व्हॉल्ड. सो आपण युद्ध जे आहे ते आपल्या फ्रेंडली मायक्रोब्सकडे आउटसोर्स केलं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की आपल्याला हे सगळे शब्द ओळखीचे आहेत. तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो तर खूप चांगलं होतं. सो लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. विल गो बॅक टू अवर प्रेझेंटेशन. ऑल राईट. तर समजा आपण ह्याच्या आधीच आपण टॉक्सिसिटी बघितली होती ना. सी वी लुक्ड ॲट टॉक्सिसिटी कशामुळे होते, ती बिल्डअप ऑफ अनवॉन्टेड मॅटर, improper food habits, lifestyle, digestion, residual undigested material, antagonistic gut microbiota आणि इन्फ्लेमेशन. पण ते जर डिटॉक्स करायचं असेल तर एक्झॅक्टली उलटं करावं लागेल ना. रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड मॅटर थ्रू प्रॉपर फूड हॅबिट्स, प्रॉपर लाईफस्टाईल, एफिशियंट डायजेशन, नो रेसिड्युअल ऑर अनडायजेस्टेड मटेरियल, म्हणजे मग फ्रेंडली मायक्रोबियल पॉप्युलेशन तयार होईल आणि देर विल बी नो इन्फ्लेमेशन. ऑल राईट. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशी किती आहेत? हाऊ मेनी सेल्स डू वी हॅव इन अवर बॉडी व्हर्सेस हाऊ मेनी सेल्स मायक्रोब्स हॅव. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण समजा गणना केली तर आपल्या शरीराच्या पेशी आणि सूक्ष्म जीवाणूंच्या पेशी याचं गणित किती आहे तुम्हाला माहिती आहे का? यू विल बी शॉक्ड. ह्युमन सेल्स आर एनिवेअर बिटवीन 10 and 40 ट्रिलियन आणि मायक्रोबियल सेल्स आर एनिवेअर बिटवीन 10 आणि 100 ट्रिलियन. याचा अर्थ काय माहिती आहे का, की समजा आपण लोकशाहीमध्ये आहोत ना. लोकशाहीमध्ये कसं असतं की 1 person 1 vote. आता समजा आपण इथे एक इलेक्शन तयार केलं आपल्या शरीरामध्ये 1 cell 1 vote. तर आपलं जे सरकार आहे ना ते अल्पमताचं सरकार आहे. तर अल्पमताचं सरकार कधी पण गडगडतं, तसेच आपण गडगडतो. जर ते जे मायक्रोबियल पॉप्युलेशन आहे ते आपल्यासोबत मिलीजुली सरकार जर नसेल करणार तर, सो इफ दे डोंट वर्क इन कोॲलिशन विथ अस, our system, our control will fall apart. असं होतं. So it is important for us to make sure that everything works in harmony. In sync ते काम करावं लागतं, नाही तर नाही होत. So let's go back to our presentation. हे मधनं मधनं मी तुम्हाला
गोष्टी सांगणार आणि मधनं मधनं प्रेझेंटेशन पण दाखवणार आहे. वी विल कम टू आध्यात्मिक साधना, ओके, इव्हेंच्युअली. तर आता काय होतं बघा की याच्यानंतरच, ओके, आपण जेव्हा भूक लागलेली असतानाच जेवतो ना, तर ते कसं ठरवायचं की इंटरमिडियंट फास्टिंग. इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे कसं की जोपर्यंत मला भूक लागत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आता काल रात्री आम्ही कुठेतरी लग्नाला रिसेप्शनला गेलो होतो, तर तिथे म्हणजे भरपूर, जसं तुम्हाला जी थाली दाखवली ना तशा प्रकारचे पदार्थ अवेलेबल होते. आणि रात्री खूप उशिरा जेवण झालं. मी नॉर्मली रात्री जेवत नाही, पण काल जेवलो, कारण की आता आपण सोशली जेव्हा काही आपल्याला ऑब्लिगेशन्स असतात तेव्हा आपण तिथे काही जास्त ह्याच्याबद्दल चर्चा न करता चुपचाप जेवून घ्यावं, ते पचवावं आणि मग भूक लागेपर्यंत पुन्हा थांबावं. ठीक आहे. सो इंटरमिडियंट फास्टिंग, त्यांनी काय होतं की सिम्बायोटिक गट मायक्रोब्स तयार होतात, ज्यांच्याशी आपली मैत्री असते, प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार होते आणि इम्युनिटी आपली चांगली राहते. आणि जर ते नाही केलं तर मग अँटॅगॉनिस्टिक मायक्रोब्स तयार होतात, इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होतो, परपेच्युअल इन्फ्लेमेशन असतं आणि लाईफस्टाईल डिझीज होतात. तुम्ही जर एखाद्या डॉक्टरला विचारलं तर ते म्हणतील की इन्फ्लेमेशन इज द रूट कॉज ऑफ मोस्ट लाईफस्टाईल डिझीजेस, इन्क्लुडिंग डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिझीज, ऑल द वे टू डिमेन्शिया वगैरे सुद्धा ह्या गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. आता समजा आपण नैसर्गिक अन्न खाल्लं तर काय होईल की हेल्दी गट मायक्रोबायोम तयार होतो, त्यानंतर इन्फ्लेमेशन कमी होतं, म्युकस लेवल कमी होतात, त्याच्यानंतर रिड्युस्ड ॲलर्जीज कमी होतात. मला खूप ॲलर्जीज होत्या वन्स अपॉन अ टाइम, त्या सगळ्या गेल्या आपोआप. बॉडी फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह. मी तुम्हाला काही चित्र दाखवीन तर यू माइट बी सरप्राईज की कसं होऊ शकतं इतकं शरीर फ्लेक्सिबल. ओरल हायजीन इज इम्प्रूव्ड. तर इथे कोणी डेंटिस्ट समजा असलेत ना, तर ते दे विल ॲग्री विथ मी की वेन वी ईट मोस्टली नॅचरल फूड, द नॅचरल फूड विल ॲक्च्युली क्लीन अप द क्रेविसेस बिटवीन अवर टीथ. त्यांनी प्लाक वगैरे तयार नाही होत. क्लिअर आणि ग्लोईंग स्किन, ह्याचा अनुभव तर अनेक लोकांनी घेतलेला आहे. आणि रिड्यूस बॉडी ऑर्डर. इफ यू ईट प्युअर फूड, म्हणजे मला तर एका जणाने सांगितलं, मी आय वॉज स्पीकिंग टू हिम, आय थिंक ही इज इन बँगलोर नाव, पण तो आधी UAE मध्ये राहायचा. तो म्हणाला की मी 3 वर्ष फक्त फळांवर राहिलो आणि ड्युरिंग दॅट टाइम इव्हन हिज फिकल मॅटर यूज टू नॉट स्मेल बॅड, इट यूज टू स्मेल गुड, असं तुम्हाला म्हणायचं. अर्थात आपण काही प्रयोग नाही करून बघणार, पण इट्स ऑल गुड. दुसरं, आपला समजा एखादा रोग असेल ना, लाईफस्टाईल डिसीज, तर तो रिव्हर्स होतो, असा अनेक जणांचा अनुभव आहे. म्हणजे माझे ॲलर्जीज वगैरे तर गेल्याच गेल्या. बॉडी वेट, BMI, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, हे सगळं नॉर्मल होतं. आपण समजा आजारी जरी पडलो ना तरी सुद्धा रिकव्हरी इज व्हेरी क्विक. म्हणजे गेल्या 6-7 वर्षामध्ये मला मामूली 2-3 वेळा सर्दी झाली असेल, पण ती लवकर बरी होते. विदिन अ डे ऑर सो, विदिन अ फ्यू आवर्स बरी होते. नॉर्मली सर्दी बरी व्हायला 7-7 दिवस लागतात, लागायचे, म्हणजे मला तरी लागायचे. इम्युनिटी चांगली असते कारण आपली. तर प्रॅक्टिकल ॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगतो ह्याचे. तुम्ही जर मोस्टली नॅचरल फूड खाल्लं, म्हणजे मी एक वर्षभर पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर होतो, तर तेव्हा द फूड रिक्वायरमेंट इज लोअर. आणि जर फूड रिक्वायरमेंट लोअर असेल, आपण जर कमी अन्न खाल्लं त्याच्यामध्ये आपली सगळी रिक्वायरमेंट पूर्ण झाली, तर मग वेस्ट जनरेशन इज ऑल्सो लोअर. सो इट इज मोर एफिशियंट. आपल्याला झोपेची गरज कमी होते, प्रोडक्टिव्हिटी आपली वाढते, आणि ॲज अ कन्सल्टंट तुमच्याजवळ जर जास्त तास असले तर यू कॅन कन्वर्ट दॅट इन टू मनी, राईट? किंवा यू डू व्हॉट एव्हर यू लाईक टू डू ड्युरिंग दॅट टाइम. जेटलॅग कमी होतो. मला पुष्कळदा बाहेर देशांमध्ये वगैरे जावं लागतं, परंतु पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर जर असलो ना तर जेटलॅग नाही होत. अच्छा, वेळ वाचतो. वेळ का बरं वाचतो? कारण की आपण स्वयंपाक नाही करत फारसा, आणि स्वयंपाक न करत असल्यामुळे आपल्याला भांडी नाही घासायला लागत, त्याच्यातला वेळ वाचतो आपला. ठीक आहे. स्वयंपाक करत नसल्यामुळे फ्युएल सेव्हिंग होतं, इंधनाची बचत होते, आणि आपल्याला अलकासारखं सुगरण असायची गरज नाही. अलका खूप सुगरण आहे, बाय द वे. आय लव्ह गोइंग टू हर प्लेस, आणि ती काय काय आपल्याला खायला देते, उत्तम पदार्थ. शी इज अ ग्रेट कुक. तर आपल्याला ती स्किल असायची काही गरज नाही, म्हणजे मला तरी. आता हे सगळं ऐकल्यानंतर ना, पहिले आपण काय करू नये ते बघायला पाहिजे आणि काय करावं ते बघायला पाहिजे. सो सम प्रॅक्टिकल टिप्स. सो इफ यू वॉन्ट टू टेक अ स्क्रीनशॉट अँड पोस्ट इट ऑन युअर फ्रिज और वॉट एव्हर, सो वॉट नॉट टू डू. डोंट मेक एनी सडन चेंजेस इन डाएट. माझ्याकडनं ऐकलं म्हणून तुम्ही सडनली सगळं पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर गेला तसं प्लीज करू नका. आपला पहिला नियम काय आहे की वी विल नॉट इट अंटिल वी आर हंग्री. भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. डोंट ड्रिंक अनलेस थर्स्टी. डोंट ईट मोर दॅन 2 meals a डे. हे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित पण सांगतात ना, बाय द वे. डोंट ईट
पास्ट द फर्स्ट बर्थ. आपल्याला जेव्हा ढेकर येतं ना, तेव्हा आपलं अन्न, आपलं पोट साधारण 50% अन्नाने भरलेलं असतं. तर त्याच्यानंतर थोडंसं पाण्यासाठी जागा सोडा आणि थोडीशी जागा हवेसाठी ठेवा. अवकाश असं म्हणतात ना, सावकाश जेव्हा म्हणतात ना, म्हणजे अवकाश. तुमच्या पोटामध्ये थोडासा अवकाश ठेवा, तिथे चांगलं मिक्स व्हायला पाहिजे तुमचं अन्न. डोंट ईट स्नॅक्स बिटवीन मील्स. मध्ये मध्ये आपण जे दिवसभर चरत असतो ना, ते करू नये माणसाने. कारण की ते पहिलं प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं होतं ना, की जर आधी न पचलेलं अन्न आपल्या पोटात असेल, तर वरून आपण जर अन्न टाकलं तर ते खालती चाललं जाईल, न पचलेलं अन्न. सो लेट्स नॉट डू दॅट. Avoid stimulants, intoxicants, drugs, refined sugar, refined flour, refined anything. Anything that goes to the factory and comes back is not real food. It is food product. ते नको खायला. रिअल फूड खायला काही हरकत नाही. ॲनिमल डिराइव्ड प्रोडक्ट्स ऑफकोर्स नको खायला. तर दिस इज बेसिक सात्विक लाईफस्टाईल. आता काय करायला पाहिजे, हे काय करू नये हे तर शिकलो आपण. मग काय करायला पाहिजे, की नैसर्गिक अन्न खावं, लोकल आणि सीझनल, जे आपल्याला सहजपणे उपलब्ध असेल. आणि लकीली दिस इज चीपर ऑल्सो. म्हणजे एखादी वस्तू जर एखाद्या ऋतूमध्ये पिकत असेल मुबलक, तर ती स्वस्त पण असेल ना. सो इट इज गुड ऑन अवर वॉलेट. त्यानंतर साधं अन्न खावं. समजा आपण शिजवून खायचं जरी असलं तरी सुद्धा आपण यू शुड कुक फ्रॉम स्क्रॅच आणि ईट विदिन अन आवर ऑफ कुकिंग शक्यतोवर. पण जर अग्नी चांगला असला ना, तुम्ही शिळं अन्न सुद्धा पचवू शकता. त्याच्यापासून ऊर्जा जास्त नाही मिळणार तुम्हाला, म्हणजे वेस्ट मटेरियल जास्त निघेल, परंतु पचवू शकाल तुम्ही. पण त्याच्यासाठी अग्नी चांगला स्ट्रॉंग पाहिजे. पण वी शुड नॉट डू इट ॲज अ हॅबिट. ॲज अ रेग्युलर रुटीन वी शुड ईट मोस्टली नॅचरल फूड, फ्रेश फूड किंवा फ्रेशली कुक्ड फूड. वी शुड ईट अवर मील्स ड्युरिंग सनलाईट आवर्स. सो इफ एव्हरीथिंग इज अंडर माय कंट्रोल, आल फिनिश माय इटिंग बिझनेस बिफोर 2 o'clock PM. त्याच्यानंतर मग मी नाही जेवत. आणि आय ट्राय टू ईट द नेक्स्ट मॉर्निंग. सो देर इज ए नॅचरल गॅप ऑफ अबाउट 16, 18, 20 hours. मग त्याच्यामध्ये हे सगळं जे अन्न खाल्लेलं असतं ना दुपारी 2 वाजेपर्यंत, ते सगळंच्या सगळं पचून जातं. रेग्युलर रुटीन ऑफ वर्क, एक्सरसाइज, मील टाइम्स, रेक्रिएशन हे तर आपण बघितलं होतं. युक्ताहार विहार अस्य. ट्राय टू स्लीप बिफोर 10 o'clock. रेग्युलर एक्सरसाइज करा. मला योगासनं करायला आवडतात, ती मी करतो. घरच्या घरी करता येतात किंवा प्रवासात असलो तेव्हा आपण हॉटेल वगैरेमध्ये पण करू शकतो. मला सूर्यनमस्कार आवडतात, ते मी करतो. किंवा तुम्हाला जर योगासनं वगैरे नसेल करायची, तर तुम्ही कुठला तरी खेळ खेळा चांगला, म्हणजे शरीर हलवा. सूर्यनमस्काराची स्लाइड मी नॉर्मली लोकांना दाखवतो की असे करायला पाहिजे, आणि तसे आम्ही करायचा प्रयत्न करतो. बरं, ह्याच्यामुळे पर्यावरणावर देखील चांगला परिणाम होतो. आपण जेव्हा फळझाडं लावतो ना, त्या फळझाडांमुळे सावली तयार होते, त्यामुळे पृथ्वीची धूप कमी होते. फळझाडांवर पक्षी आपली घरटी करू शकतात, तर त्यांनाही जागा मिळते राहायला. आणि ग्राउंड वॉटर कन्झर्वेशन होतं. त्यानंतर नॅचरल लाईफस्टाईलचा कार्बन फुटप्रिंट इज व्हेरी लो. आजकाल तर सगळीकडे कार्बन फुटप्रिंट वगैरेची गोष्ट करतो ना आपण. सगळ्यांना सांगतो, मी तर स्वतः एन्व्हायरमेंटल इंजिनियर, त्यामुळे लोकांना सांगतो की कार्बन फुटप्रिंट कमी असायला पाहिजे. तर माझं पण तर असायला पाहिजे ना. मी लोकांना सांगून काय उपयोग आहे, जर माझं नसेल तर लोकांना सांगू नाही शकणार. बरं, फळं आपण लावली किंवा नैसर्गिक अन्न खाल्लं तर फार्मर्स आर ऑल्सो इन्सेंटिव्हाइज टू प्लांट फ्रूट ट्रीज. आणि त्याच्यामुळे काय होतं की लॉंग टर्म इन्कम तुम्हाला मिळू शकतो फॉर रिलेटिव्हली लो मेंटेनन्स. त्यामुळे पृथ्वीची पण काय म्हणतात की हानी होत नाही, आणि आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सोय होऊ शकते. आता ही माझी गोष्ट सांगतो हं. हे सगळं आपल्याला थिअरी माहिती होती, पण एकेकाळी मी खूप जाड होतो. ओके. तर तेव्हा काय झालं की कामासाठी म्हणून मी चेन्नईला गेलो होतो. आमचे बंधू आहेत पंडित उल्हास कशाळकर, ते शास्त्रीय संगीत उत्तम गातात. तर त्यांचा हा असा कार्यक्रम सुरू होता बरं का. दिस इज बिफोर द इंटरव्हल. तर इथे ह्या ज्या दोघी तानपुऱ्यावर बसलेल्या आहेत, त्यापैकी ही उजवीकडे जी तुम्हाला दिसते निळ्या साडीमधली, ती माझ्या मित्राची बायको आहे, माझ्या बहिणीसारखी आहे. तर हा इंटरव्हल पर्यंत कार्यक्रम झाला, आणि त्याच्यानंतर उल्हासजींनी मला म्हटलं की तुम्ही माझ्या मागे येऊन तानपुऱ्यावर बसा. मी म्हटलं की तुमच्या मागे तर ऑलरेडी दोघी जणी आहेत, तर मी कुठे येऊन बसू. मग ही जी होती जयश्री, तिचं नाव आहे, तिने सांगितलं की पंडित जी आपसे कह रहे हैं, तो आप क्यों नहीं बैठते उनके पीछे. मैं सामने जाके बैठती हूँ, मैं सुनती हूँ उनका गाना, आप बजाओ तानपुरा. म्हटलं ठीक आहे, चालेल. तर म्हणून मी तिथे बसलो काही वेळ. पण काय झालं माहितीये का की एक तासभर वगैरे बसू शकलो मी. त्याच्यानंतर माझ्या मांड्या दोन्ही खूप दुखायला लागल्या, आणि मग मी त्या जयश्रीला
पुन्हा म्हटलं, जयश्री तू पुन्हा येते आणि माझ्या जागी बस, मला सहन नाही होत आहे. तर यू विल नॉट बिलीव्ह की इतक्या सगळ्या लोकांसमोर जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग घडतो तेव्हा किती एम्बॅरॅसिंग असेल विचार करा. इट वॉज सो एम्बॅरॅसिंग फॉर मी की इतक्या उंच लेवलचा गायक आपल्याला म्हणतोय की तुम्ही येऊन तानपुरा वाजवा, आणि आपण त्याच्या मागे तासभरापेक्षा जास्त बसू पण शकत नाही. आय फेल्ट सो बॅड. तर मी तेव्हा ठरवलं की ह्याच्यानंतर हा असा प्रसंग पुन्हा नको याल. सो आय शुड अवॉइड अन एम्बॅरॅसमेंट लाईक दिस इफ इट एव्हर हॅपन्स अगेन. तर मी तेव्हा चेन्नईला होतो. तर तिथून येताना मी अगदी मनापासून ठरवलं, आणि तेव्हा मी नुकतंच ना एक सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ बघितलेला होता. त्याच्यामध्ये ते सांगत होते की तुम्ही जर नैसर्गिक अन्न खाल्लं तर तुमची झोप कमी होईल. तर तुम्हाला जर झोप आवडत असेल ना, तर तुम्ही नैसर्गिक अन्नावर जाऊ नका. तर आपल्या इथे सिगारेटवर स्टॅच्युटरी वॉर्निंग असते ना, की असं केलं तर हे होईल, तसं केलं तर ते होईल, हे बिलकुल मत करणार. तर आपला मानवी स्वभाव काय आहे, की समजा कोणी तुम्हाला सांगितलं ना की हे करू नका, तर आपण मुद्दाम ते करतो. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपण हा प्रयोग करून बघू. आणि तो प्रयोग मी केला. तर यू विल नॉट बिलीव्ह की त्याचा इतका लवकर परिणाम झाला की इवन आय वॉज सरप्राईज्ड. सो लेट मी शो यू द ट्रान्सफॉर्मेशन, की हे ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं. तर तेव्हापासून मी आय ट्राय टू इन्क्रीज दी अमाऊंट ऑफ नॅचरल फूड अँड डिक्रीज दी अमाऊंट ऑफ कुक्ड फूड असं केलं. तर पहिले एवढा मोठा देह होता आपला ऑक्टोबर ऑफ 2017 मध्ये. म्हणजे आता जर तुम्ही मला बघितलं आणि हे जर बघितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की इतका देह होता वन्स अपॉन अ टाइम. तर जेव्हा सुरू केला हा प्रयोग तेव्हा एक 5-6 आठवड्यात खूप चांगलं वाटायला लागलं. ठीक आहे. आणि बाय द एंड ऑफ द इयर आय फेल्ट रिअली गुड. म्हणजे पोट खूप बाहेर निघालं होतं, ते सगळं कमी झालं. आमच्या मुलीनी मला, आय थिंक बिगिनिंग ऑफ डिसेंबर, शी ड्रोव्ह मी होम फ्रॉम फिलाडेल्फिया. आणि बाय क्रिसमस ती येऊन बघते मला, ती म्हणते बाबा तुमचं पोट कुठे गेलं. म्हटलं गायब झालं ते. आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपण आता एक प्रयोग करू. 2 आठवडे फक्त, ओन्ली 2 वीक्स, फक्त नैसर्गिक अन्न. ऑक्टोबर पासून ते डिसेंबर पर्यंत मी ते कुक्ड फूडचं प्रमाण कमी 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 करत 0 पर्यंत आणलं. आणि देन आय सेड की ओके, नाव लेट मी डू द एक्सपेरिमेंट फॉर 2 वीक्स कम्प्लिटली नॅचरल फूड. त्यांनी काय होतं. तर यू विल नॉट बिलीव्ह की तो 2 आठवड्यांचा प्रयोग मला करावा नाही लागला. विदिन 10 days माझ्या चेहऱ्यावरचा ग्लोज बदलला. सो द फेस बिकेम मच ब्राईटर, स्किन बिकेम मच ब्राईटर, आणि आय फेल्ट सो गुड की तो जो 2 आठवड्यांचा प्रयोग मी करणार होतो तो मी वर्षभर केला. आणि विदिन 3 or 4 वीक्स टोटल ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि हे जे तुम्ही बघताय ना शेवटचं चित्र, माझं शरीर साधारण तेवढंच आहे अजूनही. म्हणजे तेव्हा मी या 4-5 महिन्यामध्ये जे काही माझे कपडे ऑल्टर केले ते अजूनही व्यवस्थित होत मला. सो इन द लास्ट 6 years नथिंग हॅज चेंज्ड. त्याच्यामुळे काय होतं पहा, की आता डॉक्टर लोक असतील आपल्या ग्रुपमध्ये, त्यांच्यासाठी म्हणून हे मुद्दाम ही स्लाइड मी तयार केली, की सगळे जे पॅरामीटर्स आहेत बिफोर आणि आफ्टरचे, तर त्याच्यामध्ये कंबर कंबर नाही, कमरात हवं. 36 इंची कंबर होती तर ती 31 इंचावर आली. वजन 80 पासून 68 किलोवर आलं. ब्लड प्रेशर 130-90 असायचं, तर ते नॉर्मल झालं. शुगर कधी काळी 150पेक्षा जास्त आली होती, ती आता नेहमी 70 ते 100च्या मध्ये असते. कोलेस्ट्रॉल 200पेक्षा जास्त असायचं, ते 150पेक्षा कमी झालं. तर हा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय. त्यानंतर अशा प्रकारची स्ट्रेंथ, फ्लेक्सिबिलिटी आणि बॅलन्स सहज होऊ शकतो या वयात देखील. दिवसातून 2 वेळा 2 तास, म्हणजे मी सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता माझ्या वेळेप्रमाणे आमचा योगासनांचा वर्ग असतो ऑनलाईन. त्याच्यामध्ये अनेक लोक येतात. आपल्या इथे काही योगाच्या क्लासमध्ये असणाऱ्या एक तरी ॲटलिस्ट याच्यामध्ये आहेत. नैनाताई बहुतेक आहे तिथे असं मला वाटतं. सो शी कॅन ऑल्सो शेअर हर एक्सपिरियन्स ॲट द एंड ऑफ दिस थिंग. तर हे सगळं केल्यामुळे काय होतं की आपण जर सात्विक आहार ठेवला, आपण जर जेव्हा भूक लागली असेल तेव्हाच जेवलो, आणि पहिला ढेकर आल्यानंतर थांबलो. ऑफकोर्स वी हॅव टू हॅव बॅलन्स न्यूट्रिशन, ॲडिक्वेट इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. आपल्याला मागच्या वेळेस सगळं जे अलकाने शिकवलं ते आपल्याला करायचंच आहे. परंतु त्याच्यामध्ये इफ वी इन्क्रीज दी अमाऊंट ऑफ नॅचरल फूड, और इफ वी ईट ॲज मच नॅचरल फूड एज पॉसिबल, तर ते आपल्यासाठी चांगलं असतं. रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. योग, प्राणायाम, मेडिटेशन, रिलॅक्सेशन हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे मग आपण वी विल रिमेन हेल्दी आणि हॅपी. तर हे क्वेश्चनची स्लाइड होती ना, ही चुकून प्रेस झाली ऑफकोर्स. ती आत्ता आपण करणार नाही. आत्ता आपण
तुम्हाला जर अर्थात ह्याच्याबद्दल प्रश्न असले तर आय एम हॅपी टू आन्सर, पण ह्याच्या पलीकडचा जो आध्यात्मिक विषय आहे ना, तो देखील महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण फक्त आहार शुद्धीतून देहशुद्धी कशी होते, डिटॉक्सिफिकेशन कसं होतं आणि उत्तम आरोग्य कसं आपल्याला अनुभवायला येऊ शकतं, ह्याच्याबद्दल फक्त चिंतन केलं. परंतु तुम्हाला आठवतं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, इथपर्यंत आपण सगळं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं होतं. नंतर शेवटचं काय होतं? ओजस. दॅट ओजस इज द ब्रिलियन्स. तर ते जे आहे ना, त्याचं मनावर परिणाम होतो. सो इफ यू ईट प्युअर फूड, इफ यू ट्रान्सफॉर्म युअर डाएट, इफ यू ट्रान्सफॉर्म युअर लाईफस्टाईल, तर तुमचं मन हळूहळू हलकं व्हायला लागतं आणि शार्प पण व्हायला लागतं. म्हणजे मग तुम्हाला गोष्टी लवकर कळतात आणि यू कॅन स्टार्ट रीडिंग बिटवीन द लाईन्स, असं पण होतं. म्हणजे कसं की आपल्याला जे सिग्नल्स येतात ना निसर्गाकडनं, त्यांचा नेमका अर्थ काय ते कळायला लागतं. तर ह्या सगळ्या अनुभवातनं एक तुम्हाला मी आपला रोजचा अनुभव सांगतो, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की हे कसं, हाऊ इट वर्क्स. निसर्गामध्ये एफिशियन्सी कशी रिवॉर्ड होते आणि इनएफिशियन्सी कशी पनिश होते. म्हणजे आपण समजा चांगलं राहिलो तर आपल्याला निसर्गाकडनं बक्षीस मिळतं, आणि नाही राहिलो तर मग शिक्षा पण होते. तुम्ही लोकांनी ना नॅशनल जिओग्राफिकवर म्हणा किंवा डिस्कवरी चॅनलवर असे व्हिडिओज बघितले असतील की आफ्रिकेमध्ये अशी हरणं पळतायत, मग त्यांच्या मागे वाघ पळतोय, आणि मग अशी ती 3-4 मिनिटं चेस दाखवतात, आणि मग नंतर एक शेवटलं कुठलं तरी एक हरिण पकडलं जातं आणि देन इट गेट्स किल्ड. अशा प्रकारचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला असेल. तर ह्याच्यामध्ये समजा 50 हरणं पळत असली तर त्यापैकी कुठलं हरिण पकडलं जाईल? द वन दॅट इज द लिस्ट एफिशियंट. आता पहा की त्या हरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर द कॉन्सिक्वेन्स इज डिझास्टर्स, द आउटकम इज डिझास्टर्स, कारण की माझा जीव गेला. राईट. परंतु निसर्गाच्या दृष्टीने जर विचार केला तर निसर्गाने काय केलं की इनएफिशियन्सी जी होती ती एलिमिनेट केली आणि एफिशियन्सी प्रमोट केली. हे तर आपल्या शाळेत पण होतं, आपल्या वर्क प्लेसमध्ये पण होतं, की जी इनएफिशियंट असते स्पेसिमेन, एखादा विद्यार्थी समजा अगदीच ढ असला म्हणजे माझ्यासारखा, तर मग ते म्हणतात की तुम्ही जरा जास्त अभ्यास करा म्हणजे मग तुम्ही प्रमोट व्हाल, आणि जर ते नाही जमलं तर मग तुम्हाला मागच्या वर्गामध्ये पाठवलं जाईल. आता आध्यात्मिक तुम्हाला याच्यामधलं जे सत्य आहे तेच सांगतो, की समजा आपण मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत, तर मनुष्य देहामध्ये राहिल्यानंतर आपलं ध्येय काय असायला पाहिजे? हाऊ डज धिस बॉडी डिफर फ्रॉम द रेस्ट? आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या शरीरांमधनं जीवनाचा अनुभव घेतलेला आहे. जर आपण सनातन धर्माला पाळत असो किंवा त्याच्यावर आपला विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर आपल्याला असं सांगितलं जातं की आपण अनेक योनींमधनं इथपर्यंत आलेलो आहोत. 84 लक्ष योनी म्हणून सांगतात. राईट. 8.4 मिलियन डिफरंट लाईफ फॉर्म्स. त्याच्यातनं इव्हॉल्व्ह होत 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 शेवटी आपल्याला सुदैवाने हा जन्म किंवा हा देह मिळाला. तर ह्याचं नेमकं पर्पज काय, ध्येय काय? तर सगळ्या जीवांमध्ये आणि आपल्यामध्ये 4 गोष्टी कॉमन आहेत. ठीक आहे. आहार, निद्रा, जेवल्यानंतर सुस्ती येतेच माणसाला रे. आम्ही नागपूरचे लोक आहोत, त्यामुळे आमच्या इथे महालक्ष्म्यांना वगैरे पुरणाच्या पोळीचं जेवण असतं. ते पुरणाच्या पोळ्या खाल्ल्यानंतर त्यात जायफळ वगैरे टाकले असतं, खूप छान. छान झोप येते दुपारी, आहे ना वृषाली? रिमेंबर दॅट. आता येणार आहे महालक्ष्म्यांचा सण. सो एनी हाऊ, आहार, निद्रा. तिसरं भय. भय म्हणजे वी वॉन्ट टू प्रोटेक्ट अवरसेल्व्हज. आपल्याला दुसऱ्या कुठल्याही प्राण्याकडनं भीती वाटते. का बरं? कारण की आपल्याला असं वाटतं की आपला देह संपेल, सो विल डाय. सो भय. आणि चौथं म्हणजे मल्टिप्लिकेशन, मैथून. तर ह्या 4 ज्या अर्जेस आहेत, उर्मी म्हणू आपण त्यांना, दे आर कॉमन टू एव्हरी सिंगल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. माझा एक इकॉलॉजिस्ट फ्रेंड आहे, PhD इन इकॉलॉजी फ्रॉम सम कॉलेज, अमेरिकन माणूस आहे. तो म्हणे की विक्रम, फ्रॉम इकॉलॉजी आय हॅव लर्न 3 प्रिन्सिपल्स ऑफ नेचर. ओके. एव्हरी ऑर्गॅनिझम, व्हॉट डू दे डू? ईट फूड, अवॉइड बिकमिंग फूड, आणि प्रोक्रिएट.
ह्या 3 गोष्टी आपण ज्या 4 म्हटल्या त्यापैकी निद्रा सोडून द्या तुम्ही. आणि निद्रा म्हणजे आपण जे रोज झोपतो ती निद्रा नाहीये. 2 देहांच्या मधली निद्रा सुद्धा निद्राच आहे. म्हणजे आपण जे रोज रात्री झोपतो ना, तो एक छोटासा मृत्यू आहे. आणि जो आपण ज्याला मृत्यू म्हणतो ती म्हणजे मोठी निद्रा आहे. कारण की आपण या देहातनं झोपलो, दुसऱ्या देहामध्ये उठलो, असं झालं. सो एनी हाऊ, ईट फूड, अवॉइड बिकमिंग फूड आणि प्रोक्रिएट, हे 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत. पण मनुष्य देहामध्ये याच्यापेक्षा कधी वेगळं आहे ना. समथिंग एल्स इज देअर. वी डोंट जस्ट प्रोक्रिएट विथ एनीबडी अँड एव्हरीबडी. दॅट डझंट हॅपन. म्हणजे इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत, किंवा जर माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तर त्या माझ्या आईसारख्या आहेत, किंवा लहान असल्या तर माझ्या मुलीसारख्या आहेत. ही दृष्टी कुठून आली? त्याला म्हणतात धर्म. जे या आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या सगळ्या जीवांना कॉमन आहेत, परंतु धर्म जो आहे ना तो या मनुष्याला डिफरन्शिएट करतो. सो दिस इज व्हॉट इज डिफरंट बिटवीन अस अँड ऑल दी अदर स्पीशीज. धर्मो हि तेषाम अधिको विशेषम. तर ते जेव्हा आपल्याला कळतं त्याच्यानंतर मग आपण कॉन्शियसली जगायला लागतो. सो वी स्टार्ट लिव्हिंग कॉन्शियसली. आतापर्यंत आपण इम्पल्सिव्हली जगत होतो. सगळेच्या सगळे जीव जे असतात ना ते इम्पल्सिव्हली जगतात. म्हणजे त्यांना जेव्हा भूक लागते तेव्हा ते जेवतात, जेव्हा झोप लागते तेव्हा झोपतात, स्वतःचा बचाव करतात. आणि जेव्हा केव्हा सीझन असेल तेव्हाच दे विल मेट आणि प्रोक्रिएट. मनुष्याला सीझन नाही, परंतु मनुष्याला धर्म आहे. तर हा जो विवेक आहे आपल्यामध्ये आणि इतर जीवांमध्ये, तो या मनुष्य देहामध्ये विशेष आहे. तर त्याचा आपण उपयोग कसा करायला पाहिजे, त्याच्यातनं आपण काय काय शिकू शकतो, त्याच्यातनं आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. आपण जर अगदी आपला रोजचा अनुभव घेतला तर त्या रोजच्या अनुभवावरनं सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. मला जो आध्यात्मिक धडा ह्याच्यातून सगळा मिळाला तो हा की या देहामध्ये असताना मी काय करायला पाहिजे, व्हॉट शुड आय बी डुईंग. तर आपला जो मुख्य गोल आहे, मुख्य आपलं जे ध्येय आहे ते हे आहे की आपण स्वतःच्या स्वरूपाचा बोध करून घ्यावा. दॅट इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन लाईफ. तर हे तर आपल्याला शास्त्रांमध्ये वगैरे सुद्धा सांगितलं जातं की 4 प्रकारचे पुरुषार्थ आहे. एक तर काम पुरुषार्थ आहे म्हणजे प्लेजर, अर्थ पुरुषार्थ आहे म्हणजे समथिंग टू विथ द माइंड और पॉवर और मनी और वॉट एव्हर, आणि त्यानंतर तिसरा म्हणजे धर्म पुरुषार्थ आहे म्हणजे वी शुड लिव्ह प्रॉपरली विथ एव्हरीबडी एल्स, आणि चौथा म्हणजे मोक्ष पुरुषार्थ आहे. राईट. तर हे 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितले जातात. तर मोक्ष पुरुषार्थ का बरं हवा आहे? कारण की मोक्ष प्राप्तीमध्ये पूर्णपणे आनंद आहे, पूर्णपणे आनंद आहे. आपला सगळ्यांचा प्रयत्न हाच असतो की आपण नेहमी सुखी असावं. तर पहिले आपण ते सुख शरीरासोबत जेव्हा आपल्या इंद्रियांसोबत म्हणजे 5 जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत त्यांच्यासोबत जेव्हा जगाचा किंवा सेन्स ऑब्जेक्ट्सचा संपर्क होतो तेव्हा आपल्याला सुख अनुभवायला येतं. ओनली अप टू अ सर्टन लिमिट. म्हणजे जेव्हा आपलं शरीर तयार असेल, इंद्रिय तयार असतील आणि विषय चांगला असेल तेव्हा सुखाचा अनुभव येतो, नाही तर मग दुःखाचा अनुभव येतो. सो फर्स्ट प्लेजर. नंतर मग आपल्याला हे सगळं फुलफिल करण्यासाठी म्हणजे या आपल्या शरीराच्या किंवा इंद्रियांच्या सुखाच्या पूर्तीसाठी आपल्याला काहीतरी जुगाड करणं आवश्यक आहे ना. आपण भारतामध्ये जुगाड म्हणतो, राईट. वी हॅव टू डू समथिंग अबाउट इट. त्यासाठी मग आपण पैसा कमवतो. जी व्यक्ती चांगल्या मार्गाने प्रामाणिकपणे नोकरी करून पैसा कमवते ती, किंवा जी चोरीमारी करते, ढाका टाकते, किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्षापूर्वी असा एक प्रसंग झाला होता की 100 कोटीचं आपण काय करायचो, उगाई ज्याला म्हणतात ना, म्हणजे खंडणी, तशा प्रकारचा कार्यक्रम चालवला होता. आणि तशा प्रकारचा आरोप एका मोठ्या मंत्र्यावरच झाला होता. पण ती पैसा कमवण्याची पद्धत आणि ही पैसा कमवण्याची पद्धत या पद्धतीमध्ये फरक आहे, परंतु दोन्हींचं जे अझम्पशन आहे, बेसिक अझम्पशन की आपल्याजवळ जास्त पैसा असला की आपण जास्त सुखी होऊ, ते अझम्पशन सेमच आहे.
सो धर्माप्रमाणे पैसा कमवणारा आणि अधर्माप्रमाणे पैसा कमवणारा आणि पैसा कमवल्यामुळे आपण सुखी होऊ असा भ्रम असणारा, हे दोघंही सारखेच आहे. तर सुख जे आहे ना ते विषयांमधनं किंवा जगामधल्या वस्तूंमधनं जे मिळतं ते फार थोडा वेळ टिकतं. हे ज्या अर्थपुरुषार्थ आहेत त्याचं जे सुख आहे ते जास्त काळ टिकतं. कधीपर्यंत टिकेल? आपण मरेपर्यंत. मेल्यानंतर मग काय करायचं? त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? म्हणजे आपण समजा खूप पैसा जमा करून ठेवला तर मग तो सगळा आपल्यानंतर लोक वापरतील, किंवा आपण असताना सुद्धा आपल्याजवळ जर खूप पैसा असेल ना तर आपण थोडीच वापरतोय तो. कोण वापरते माहितीये का? बँक वापरते. आवर मनी इज बिंग युज बाय whoever इज प्लेइंग विथ दॅट सेव्ड मनी. आपल्याला तर फक्त प्रॉमिस दिलेली आहे की तुम्हाला या पैशावर एवढा इंटरेस्ट मिळेल किंवा एवढं कॅपिटल गेन होईल वगैरे वॉट एव्हर. आर वी ऍक्च्युअली युझिंग दॅट मनी? नो. सो अर्थपुरुषार्थाला सुद्धा लिमिट आहे. लिमिट आहे. नंतर धर्म पुरुषार्थ, सगळ्यांनी धर्म पाळला तर ठीक आहे, नाही तर मग काय होईल की धर्माच्या बाजूला आपल्याला उभं राहावं लागेल आणि जे लोक अधार्मिक असतील त्यांच्यासोबत आपल्याला युद्ध करावं लागेल. म्हणजे काय? महाभारत. तर हे ना जगाच्या अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत असंच होत आलेलं आहे. म्हणजे आपण जर पुराणातल्या कथा ऐकल्या तर आपले ते लोक काय सांगतात की 4 प्रकारची युग असतात ना. एक सत्ययुग असतं, मग एक त्रेतायुग असतं, मग एक द्वापार युग असतं, आणि मग आता सध्या कलियुग सुरू आहे असं म्हणतात. आता सुरू आहे किंवा नाही, ज्यांचा विश्वास असेल त्यांनी त्याच्यावर विश्वास जरूर ठेवा, कारण की ही अगेन कथाच आहे, ह्याच्यातनं आपल्याला शिकायचं आहे काहीतरी. तर त्या सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष वगैरे प्रकारचे राक्षस होते सत्ययुगामध्ये. त्या भक्त प्रल्हादाला किती छळलं त्याच्या वडिलांनीच, तेच होते राक्षस, असुर. नंतरच्या काळामध्ये, रामाच्या काळामध्ये रावण होता, कुंभकर्ण होता, तो वाली होता ज्याला त्यांनी मारलं रामाने, राईट. अशा प्रकारचे राक्षस होते. नंतर यू कम टू द्वापर युग. त्याच्यामध्ये कृष्णाच्या काळामध्ये दुर्योधन होते, दुःशासन होते, शकुनी मामा, कंस, चाणूर, आणखी अशा अनेक प्रकारचे राक्षस होते, राईट. एन यू फास्ट फॉरवर्ड टू कलियुग, आपण सगळे लोक आहोत. तर कुठे काय बदललंय? व्हॉट हॅज चेंज्ड? नथिंग हॅज चेंज्ड. म्हणजे काय की दैवी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्ती ह्या दोन्ही प्रवृत्ती जगाच्या अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत तशाच आहेत. नो चेंज. पण ह्याच्यामध्ये आपण करायला काय पाहिजे आजच्या जीवनामध्ये? व्हॉट शुड वी डू नाव? सो वी नीड टू अधिअर टू धर्म. नाही झालं तर काय होईल की मागच्या वर्गात जावं लागेल. सो इफ वी हॅव कम टू धिस ग्रेड, हा खरं तर ग्रॅज्युएटिंग क्लास, म्हणजे मनुष्य देह इज लाईक ए ग्रॅज्युएटिंग क्लास. तर ह्याच्यामधनं जर आपण ग्रॅज्युएट नाही झालो तर मग काय पुन्हा वी हॅव टू गो बॅक टू, आय डोंट नो विच ग्रेड विल गो बॅक टू. तर कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ही तुमची साधना वाया नाही जाणार, तुम्ही पुढच्या वेळेस ना चांगल्या घरात जन्माला याल. हं? शुची नाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो बिजायते वगैरे अशा प्रकारचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ही जी साधना तुम्ही कराल यावेळेस आध्यात्मिक, ती वाया नाही जाणार. पुढच्या वेळेस तुम्हाला यू विल बी बॉर्न इन अ मोर ॲडव्हान्टेजियस सिच्युएशन. एकदमच नापास झाले तर मग तुम्हाला, सो इफ यू आर इन द ह्युमन बॉडी अँड इफ यू आर इटिंग लाईक ए पिग, मग काय होईल की देह तर मनुष्याचा आहे परंतु बाकीचं जे वर्तन आहे ते सगळं पशुसारखं आहे. म्हणजे मग काय होईल की ह्या देहामध्ये ते करताना लाज वाटेल ना, ऍटलिस्ट वाटायला पाहिजे. नाही वाटली तर आय डोंट नो. तर मग पुढच्या वेळेस काय करेल निसर्ग? तो तुमच्यावर कृपा करेल आणि तुम्हाला ते तेच शरीर देईल जे तुम्हाला आत्ता तुम्ही जसं वर्तन करताय ना तशा प्रकारचं शरीर तुम्हाला पुढच्या वेळेस मिळेल. म्हणजे मग काय की तेव्हा ऍटलिस्ट तुम्हाला ते करताना लाज तरी नाही वाटणार. दिस इज व्हॉट विल हॅपन. डू वी वॉन्ट टू गो देअर? नो नो, वी डोंट वॉन्ट टू गो देअर. वी वॉन्ट टू ग्रॅज्युएट फ्रॉम दिस क्लास. तर ग्रॅज्युएटिंग क्लास मध्ये सुखाचा अनुभव अनंत येऊ शकतो. का बरं येऊ शकतो? कारण की तेच आपलं खरं स्वरूप आहे. दॅट इज अवर इसेन्शियल नेचर. तर माझ्या मागे तुम्ही पाणी बघता, हे जे पाणी आहे ते
हायर लेवल पासून लोअर लेवलला जातं. म्हणजे ते सगळं पाणी नेहमीच समुद्राकडे जातं. समुद्र त्याचं वॉटरचा रिझर्वायर. तिथून मग वाफ झाली की मग त्याचे ढग तयार होतात. मग त्याच्यानंतर पाऊस पडतो. मग तो पर्वतावर पडला की मग तो नदीच्या रूपाने समुद्रापर्यंत जातो. हे सगळं आपल्याला निसर्गाचं पाण्याचं चक्र माहिती आहे, वॉटर सायकल. राईट. कुठलीही वस्तू जी असते ना, इट ऑलवेज ट्राईज टू गो बॅक टू इट्स ओरिजिन. ही प्रवृत्ती आहे. किंवा अग्नी जो असतो तो नेहमी वर जातो, सूर्याकडे जातो. अग्नीची जी दिशा आहे ती ऊर्ध्वगामी, पाण्याची दिशा, पृथ्वीची जी दिशा आहे ती अधोगामी. राईट. त्याचप्रमाणे आपल्याला, मनुष्याला, नेहमी असावं असं वाटतं. वी शुड ऑलवेज बी. नसावं असं नाही वाटत. वी ऑलवेज वॉन्ट टू बी. दुसरं म्हणजे आपल्याला ना सगळं माहिती असायला हवं असतं. त्यांच्या घरात काय चाललंय, ह्यांच्या घरात काय चाललंय, त्या सिरियल मध्ये आता पुढे काय होणार आहे वगैरे, ह्या असल्या गोष्टींमध्ये आपलं डोकं फिरतं. परंतु वी आर इनहेरेंटली, इंट्युटिव्हली वॉन्टिंग टू नो. म्हणजे मला माहिती असावं, आय शुड नो. ही एक अर्ज आहे. तिसरी एक जी अर्ज आहे ना, हे कशाला करायचंय? बिकॉज ते केल्याने आय एम हॅपी. समजा असण्यापेक्षा समजा मी नसलो तर आय एम नॉट हॅपी. मला माहिती असण्यापेक्षा माहिती नसलं तर आय एम नॉट हॅपी. सो इफ आय एम अँड इफ आय नो, देन आय एम हॅपी. का बरं? कारण की हेच माझं खरं स्वरूप आहे. दॅट इज माय ओरिजिनल नेचर. माय इसेन्शियल नेचर इज टू बी, टू नो अँड टू बी हॅपी. याला संस्कृतमध्ये म्हणतात सत, म्हणजे असणे. चित म्हणजे जाणवणे किंवा जाणणे. आणि आनंद म्हणजे आनंदात राहणे. राईट. तर हे जर आपण नाही केलं ह्या देहात आलेलो असताना, तर मग आपल्यासारखे कम नशिबी आपणच आहे. आणि जर ह्या वर्गात आल्यानंतर ग्रॅज्युएट न होता मागच्या वर्गात जाण्याची जर पाळी आली, तर पुन्हा या वर्गामध्ये कधी यायला मिळेल, देर इज नो गॅरंटी. मग काय करायचं? तसं न करता आपण जर व्यवस्थित राहिलो, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः, तर त्याच्यामुळे एक तर पहिलं तर शरीर चांगलं होईल. आणि शरीर जर चांगलं असलं तर त्यांनी काय होतं माहिती आहे का? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, मग आपण संपू. आपण सगळ्यांनी लहानपणी ना आपली जी देसी व्हर्शन ऑफ स्टेशनरी बाईक असते ना, ती चालवली असेल. आपल्या वडिलांची सायकल असेल, ती आपण स्टँडवर ठेवतो, त्याच्यावर आपण बसतो आणि त्याच्यावर आपण तिथल्या इथेच फिरतो. आता त्याच्यामधनं खूप आवाज येतो, डिपेंडिंग अपॉन त्याचं कधी केलं होतं ओव्हरऑलिंग किंवा ऑइलिंग वगैरे. तर त्याच्यामध्ये जर चाकामध्ये आणि त्या चेनमध्ये आपण तेल टाकलं तर मग त्याचा आवाज कमी होतो. त्याचप्रमाणे जर आपण युक्ताहार विहार असं केलं तर आपल्या शरीरामध्ये ना क्रिकिंग आणि स्क्विकिंग वगैरे होत नाही. आणि ते शरीर आहे असं जाणवतच नाही. सो वी बिकम सो लाईट दॅट अवर अवेअरनेस ओव्हर बॉडी गोज डाऊन. असं व्हायला पाहिजे. परंतु समजा तुम्ही खूप योगा वगैरे केला तर देन यू विल बिकम व्हेरी बॉडी फोकस्ड आणि बॉडी सेंट्रिक. मग तुमचं तुमच्या शरीरासोबतचं जे अटॅचमेंट आहे किंवा जे आयडेंटिफिकेशन आहे ते खूप जास्त दृढ होईल. ते नको व्हायला. यू शुड कीप युअर बॉडी सो वेल ऑइल्ड की त्या शरीरामधनं कुठल्याही प्रकारचा आवाज नको यायला. म्हणजे समजा योगासनांच्या वर्गामध्ये मेडिटेशनसाठी वगैरे ध्यान करण्यासाठी समजा तुम्हाला गुरुजींनी सांगितलं तुम्ही तासभर बसा. मला बसवलं होतं आमच्या उल्हासदादांनी, पण ते काही जमलं नाही आपल्याला. राईट. तर स्थिर सुखम आसनम आपल्याला जे सांगितलंय पतंजली मुनींनी, ते जर आपल्याला करताच नाही आलं तर त्याच्या पलीकडची पायरी ध्यान, धारणा, समाधी वगैरे काय करणार आहे आपण? नाही करू शकत. राईट. सो यू हॅव टू हॅव ए बॉडी दॅट डझंट मेक एनी नॉईज. त्याच्यानंतर यू हॅव टू हॅव ए माइंड दॅट इज प्युअर. In that pure mind, your own essential nature of Sat, Chit and Ananda will manifest automatically. त्याला करावं काहीच लागत नाही. हे तुम्हाला फक्त समजावं लागतं. तर अशा प्रकारचा बोध आपल्या सगळ्यांना व्हावा. ह्या देहात असतानाच व्हावा. ह्या देहाचा अंत होण्यापूर्वी व्हावा. अशा प्रकारची प्रार्थना मी करतो. अशा प्रकारची मी आशा करतो. आणि मी आता आपल्या वाणीला विराम देतो. थँक्यू. माझ्या घड्यात 5 वाजले.
ऑन द डॉट. खूप छान. ओके. खूप छान विक्रम दादा. Awesome. एकदमच अगदी अं, खरंच सेशन खूप छान झालं. आहार शुद्धी ते चित्तशुद्धी, खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी कव्हर केल्या तुम्ही. आपलं अल्टिमेट गोल काय आहे आणि त्याच्यापर्यंत पोचायला पहिली स्टेप आपल्याला काय महत्वाची आहे. आहार शुद्धीने आपल्याला कसं तयार होता येणार आहे, जी साधना आपल्याला लागणार आहे त्या चित्तशुद्धीपर्यंत पोचायला, शाश्वत आनंद मिळवायला जी काही तयारी जी लागणार आहे आणि त्याच्यासाठी जी साधना करायला लागणार आहे, त्याच्यासाठी हे केवढं महत्वाचं आहे ते परत एकदा तुम्ही वेगळ्या तुमच्या तुमच्या गोष्टींच्या स्वरूपात किंवा तुमच्या एक्झाम्पल्सच्या स्वरूपात सांगितलं, जे की सगळ्यांना खूप छान लक्षात राहतील. तुम्ही खूप सारी उदाहरणं दिली, ती खरंच मला सुद्धा खूप सारी उदाहरणं मी लिहून ठेवलेली आहेत, जी की लक्षात राहतील. आणि जसं तुम्ही म्हटलं, गोष्टी लक्षात राहतात, एक्झाम्पल्स लक्षात राहतात, तेव्हा रिकलेक्ट करता येतं नंतर. त्यामुळे खूप सोपं झालं तुम्हाला जो मेसेज सांगायचा होता ते समजायला, आम्हाला पण समजायला. अं, परत एकदा खूप धन्यवाद तुमचे. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. आपण प्रश्नोत्तरांकडे आपण आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाच्या स्वरूपाप्रमाणे आता आपण भजन सेवेकडे वळूया आणि एकदा भजन सेवा संपली की मग प्रश्नोत्तरांसाठी आपण फोरम ओपन करू. तर आज भजनासाठी भजन सेवा द्यायला आपल्या बरोबर आहेत सौ नीता जोशी. नवीन नाही या नीताताई या फोरमसाठी आधी भजन सेवा दिलेली आहे. आणि खूप भजनाची खूप छान आवड आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः भजन रचते ती आणि आवाज पण खूपच छान आहे, तुम्ही ऐकालच सगळे. पण तिनं आज आपल्यासाठी कृपावंत थोर सद्गुरु उदार हे भजन तयार केलेलं आहे. रचना येस. आहे स्वामी स्वरूपानंदांची आणि ती स्वतः संगीत दिलंय श्री मनोज तामणकरांकडून. ती स्वतः संगीत शिकते सौ अर्चना तामणकरांकडून आणि तिचा संगीताचा अभ्यास सुरू आहे. चालेल, तर मग नीताताई तू तयार असशील तर तुझ्याकडे भजन सेवा सुरू करू शकतेस. चालेल. ऐकू येतंय का तुम्हाला? हो, येतोय. थोडासा आवाज कमी वाटतोय. मोठा कमी वाटतोय का? थांबा, म्हणजे डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. येतंय ना ऐकू? कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार तेणे योग सारा दिले माझ कृपावंत थोर सद्गुरुदार मन पवनाची दाखवो निवाट मन पवनाची दाखवो निवाट गगनाशी गाठ बांधियेली कृपावंत थोर सद्गुरुदार
शून्य निशून्याचे बीज महाशून्य, शून्य निशून्याचे बीज महाशून्य, भेटविले धन्य हरी रूप कृपावंत थोर, सद्गुरुदार कृपावंत थोर, सद्गुरुदार. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरी माया योग बळे, अवघे हरी माया योग बळे, कृपावंत थोर, सद्गुरुदार कृपावंत थोर, सद्गुरुदार. तेणे योग सार, तेणे योग सार दिले माझा कृपावंत थोर, सद्गुरुदार, सद्गुरुदार, सद्गुरुदार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद नीताताई. खूप 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 छान झाली भजन सेवा.